हल्लीच अमेरिकेत जाण्याचा योग आला आणि अमेरिकेतून इंडियामध्ये येण्याचा जो प्रवास आहे तो मी आज वर्णन करणार आहे. ब्रिटिश एअरवेजने आम्ही ॲम्स्टरडॅममध्ये येणार होतो आणि आमचा प्रवास सुरू झाला हा शिकागोपासून. शिकागोपासून ॲम्स्टरडॅमपर्यंत 8 तासाचा हा प्रवास असतो. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक चेअरच्या समोर एक स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती आपल्याला हवा तो मूवी आपण पाहू शकतो आणि प्रवासामध्ये आपण संपूर्णपणे टाईमपास करू शकतो. विविध कॉन्टिनेंटमधली विविध देशातील लोक या विमानामध्ये बसले होते आणि त्यांना जे पाहायचं होतं त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या मदर टंगमधलं ते पाहत होते. काहीजण मराठी पाहत होते, तर काहीजण तमिळ पाहत होते, काहीजण इंग्लिश पाहत होते. म्हणजे आपला प्रवासामध्ये पूर्णपणे टाईमपास. जग काळाच्या किती पुढे गेलेलं आहे आणि मध्ये मध्ये आपण स्क्रीनवर आपलं विमान कुठे पोहोचलं आहे, आपल्याला उतरायला अजून किती वेळ आहे हे सुद्धा आपण पाहू शकत होतो. खरंच आश्चर्य आहे. म्हणजे विमानामध्ये बसून आपण मस्त मनोरंजन करू शकतो आणि याशिवाय आपलं विमान कुठे आहे, किती उंचावर आहे आणि बाहेर क्लायमेट काय आहे, आपलं विमान कधी उतरणार आहे याची माहितीसुद्धा आपण बसल्या जागी घेऊ शकतो. अमेरिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टाईम झोन आहेत. आमचं फ्लाईट शिकागोवरून दुपारी 1 वाजता होतं आणि ते ॲम्स्टरडॅममध्ये म्हणजेच UK मध्ये लंडनमध्ये ते सकाळी 7 वाजता आलं. म्हणजे आम्ही अमेरिका ते युरोप असा प्रवास करून आलो होतो आणि आम्हाला 4 तासाचा हॉल्ट होता. युरोपमधील ॲम्स्टरडॅम येथे आम्ही उतरलो होतो आणि दुसरं फ्लाईट जे इंडियाला येणार होतं ते 4 तासाने होतं. त्या फ्लाईटमध्ये सुद्धा सगळी अशीच व्यवस्था होती. सीटसमोर टी व्हीचा स्क्रीन होता पहा. पूर्ण प्रवासभर आम्ही फुले हा पिक्चर पाहिला. आणखीन एक इंग्लिश मूवीसुद्धा पाहिला. आणि मी तर चक्क टी व्हीवर वर्ल्डमध्ये असलेली विविध कॉन्टिनेंट आणि त्यामधली शहरं, सिटीज पाहत होते. 4 तासाचा हॉल्ट घेऊन जे विमान भारतामध्ये येणार होतं ते आमचं 11:15 वाजता होतं. ते घेऊन आम्ही भारतामध्ये रात्री 12 वाजता पोहोचलो. प्रवासामध्ये आपल्याला व्हेज नॉनव्हेज असं डिनर मिळतं. विमान प्रवास करणं ही हल्ली खूप मोठी बाब राहिलेली नाही आहे. परंतु तरीसुद्धा अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन येणं ही अजूनही तितकीच मोठी बाब मानली जाते. पूर्वी असं म्हटलं जायचं, आयुष्य जगताना एकदा तरी विमान प्रवास घडावा. परंतु आजकाल विमानाने जाणं हे अगदी कॉमन झालेलं आहे. आणि जेव्हा आम्ही भारतामध्ये विमानतळावर पाहिलं तेव्हा अगदी 25-26 वर्षांच्या मुलीसुद्धा एकट्या प्रवास करत होत्या. मला नेहमी वाटतं की कॉमन पीपल जे कोणी आहेत, जे रेल्वे ट्रेनने रोज प्रवास करतात,
त्यांना हा अनुभव नक्की नक्की मिळावा. जग हे खूप सुंदर आहे आणि पृथ्वीच्या पलीकडे काय आहे हे अनुभवायलाच पाहिजे. मला जो अनुभव आला तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्हाला कसं वाटला नक्की कळवा. प्रतिक्रिया ऐकायला मला नक्की आवडेल. जीवन खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षण जगा आणि तो आनंदाने जगा आणि आनंद देत राहा.